समजा आपल्या जवळचा माणूस सोडून चाललाय, खूप वर्षाचे नाते तोडून चाललाय हे, मग ते प्रियसी असो, प्रियकर असो किंवा नवरा बायको. अशा वेळी काय करायचे मग? त्यात काही जण असतात सल्ला देणाऱ्यासाठी, भिकाऱ्यासारखे मागे लागायचे नाही. जाणारे म्हणून तुम्हाला तिची काही गरज नाही. माझ्या मोठ्या क्षमतांवर, अहंकारावर विश्वास ठेवून जगतोय आणि अशा प्रकारे आपला हा अहंकार दुरावतो. इगो दुखवला जातो, तरी जाऊन तो दुखतो. हा भापक सल्ला लोकांचा असतो. पण आपण प्रेम केलंय तिच्यावर किंवा त्याच्यावर, ते का मटक्याच्या पाण्यासारखे असते. एकदाचे का मटके फुटले की त्याच्यातले पाणी हे गळून जाते, बरोबर? तसंच ते नातं आणि प्रेम हे बाऱ्यामाही झऱ्यासारखे असतात. झरा हा कधी गडूळ होईल किंवा कधी त्याच्यातले पाणी आटून जाईल, पण झरा हा नेहमी वाहतच असतो. वाहतो किंवा त्याला वाहू द्यावा. काही जण अजून असा सल्ला देतात की नात्याला बांधून ठेवायचे नाही, मोकळे ठेवायचे, त्याला मोकळीक द्यायची, म्हणजे मोकळं राहू द्यायचं. असं आपलं असेल तर परत येईल आणि तर आपलं नसेल तर ते कधीच परत येणार नाही. हा दुसरा अजून भापक सल्ला असतो. प्रेम केलंय, समजा आपल्या घरी एखादी व्यक्ती आजारी असेल तर आपण असं म्हणतो का, जाऊ द्या, कशाला न्यायचं डॉक्टरांकडे, असू द्या असंच. किंवा पडला असेल मग त्याच्या कर्माने तो, म्हणून आपण त्याला असं जाऊ देतो का? नाही ना. त्याच्यावर जातो, डॉक्टरांकडे घेऊन जातो, त्याच्यावर इलाज करतो, काहीतरी उपचार करतो. थोडं का होईना आपल्याकडून जे काही होत असेल तर त्यासाठी आपण हा प्रयत्न करत असतो. तशीच नात्याला सुद्धा कधी कधी अशा उपचारांची सवय असते ना. मी तर सांगणार, आपल्यापासून जवळच्या जाणाऱ्या माणसाला पहिले थांबवा. रडा, ओरडा, भांडण करा, विनंती करा, समजवून सांगा, पण जाऊ देऊ नका. पण एवढे करूनही तो व्यक्ती गेला किंवा गेली तर नंतर आपल्याला असं वाटायला नको की त्याच्या सामन्यासाठी आपण काही प्रयत्नच केलेले नाही. म्हणतात ना, जिंदगी में कभी काश नहीं कहना पडे. आणि वरती मग तो व्यक्ती निघून गेल्यावर तो व्यक्ती चांगला नाही होता, तो टॉक्झिक होता, खूप टॉक्झिक रिलेशन होते, असं बोलणं तर थांबवा. असे आरडाओरडा करून दार बंद करून घेऊ नका. त्या बंद दारामागे आपली स्वतःचीच घुसमूट होत असते. कारण नातं हे खरंच असतं. आपण मनापासून प्रेम केलेलं असतं, त्या व्यक्तीला किंवा ते व्यक्तीला जपलेलं असतं, तर आपला माणूस कधी ना कधी हा परत येतो. तेव्हा मात्र आपल्या मनाचे जे दार असतात ना, ते उघडे असायला हवे. यासाठी तुम्हाला काय वाटतं तर जपा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे